घराघरा भोंगा लावून रिक्षा फिरली. भराभरा पोस्टर्स लावून झाली. लोकांच्या पापण्या भुवईला भिडल्या. तोंडाचा चंबू झाला. येणारा जाणारा पोस्टरकडे कौतुकानं बघायला लागला. रंगीबेरंगी पोस्टर डोळ्यात भरलं. माणसं चकाकली. तमाशाच्या दिसाची वाट बघायला लागली. दसरा उजाडला. गाव नटला. बाजारपेठ नटली. नव्या पोशाखातली तरणी पोरं चौकात चक्रा मारायला लागली. देवळामोहरं चौघडा वाजायला लागला. गणकरी आत बाहेर करायला लागले. पुजाऱ्याची धांदल उडाली. पालख्या साजल्या. भुई हजर झाले. त्यांच्या फेट्यातले तुरे डोलायला लागले. मंदिरातून देवांचे मुखवटे बाहेर आणले. चांदीच्या सजवल्या पालखीत बसवले. पवारानं आरसा दाखवला. तेल्यानं दिवटी पेटवली. अब्दुल्लानं धूप अगरबत्तीला अग्नी दिला. सगळं वातावरण सुवासानं दरवळलं. जोशी काका पुढे झाले. त्यांनी आरसा दाखवला. देवाचे मानकरी उत्साहानं पुढे झाले. भुयांनी पालखी उचलली. माळ्यांची झेंडूची फुलं डोलू लागली. पालखी निघाली. यावर्षी पश्चिमेच्या दिशानं गोपाळपंतांच्या वाडीकडे पालखी निघाली. पूर्वेला चंद्र होता. पाठीवर चंद्र घेऊन सूर्यामुखी. दुपारनंतर पालखी निघाली. पिंपळेश्वराच्या नावानं चांग भलं, वाकडेश्वराच्या नावानं चांग भलं या गजरानं शिवार दुमदुमलं. ढोल, सनई, चौघडा यांच्या मागं देवाच्या काठ्या. त्यांच्या मागोमाग पिंपळेश्वर, वाकडेश्वराच्या पालख्या. त्यामागं हजारोंचा जमाव. सर्वच भारावलेले. भरल्या शिवारातून, ओल्या भाताच्या शेतातून, हळद आल्याच्या खाचराच्या बांधावरून जय जयकार करत देव निघाले. जय जयकारात पालखी निघाली. गोपाळपंतांच्या वाडीत पालखी आली. सुहासिनींची धांदल उडाली. काठ्यांना ओवाळलं. पालखीवर गुलालबुक्का उधळला. पालखी उजवी घालून निघाली. एका एका गावाला भेटी देत, गावदैवतांच्या भेटी होत, देवाच्या नावानं जय जयकार करत काठ्या पालख्या रात्री उशिरा सर्जापुरात आल्या. आता लोकांचा फुगवटा वाढला होता. उत्साहाला उधाण आलं होतं. आनंदाला भरती आली होती. जय जयकारानं आसमंत भरून गेलं होतं. मुलं, माणसं सगळ्यांच्याच हृदयात प्रसन्नता होती. हृदयात, मनात सुगंध होता. उत्साहानं लोक जय जयकार करत होते. पिंपळेश्वराच्या नावानं चांग भलं. आल्या आल्या म्हणता पूर्वेकडून पालख्या गावात शिरल्या. घरोघरच्या सुहासिनी नव्या वस्त्रांच्या सुगंधानं अगोदरच धुंद झाल्या होत्या. त्यात गुलाल, धूप, अगरबत्तीच्या सुगंधानं त्या भारावल्या. हात जोडले. आरतीची ताटं आली. पालखी ओवाळण्यासाठी रीघ लागली. पै पाहुणे पुढे झाले. पालखी ओवाळण्यातून रीघ लागली. गजरानं आसमंत दुमदुमलं. पालखी गावातनं फिरायला लागली. कुंभारवाडा, परीट गल्ली, ब्राह्मणवाडा, पाटीलवाडा, देशमुखवाडा. पालखी मुंगीच्या गतीनं पुढं सरकत होती. उत्साहाला आळस नव्हता. जय जयकार चालू होता. रात्र उलटून गेली होती. ढोल्यात थकला नव्हता. त्याचं टिपरं तालात ढोलावर पडत होतं. नाचणाऱ्या पोरांचं फेटं हवेत डुलत होतं. सनई चौघड्याच्या स्वरानं ताल भरलेला होता. पोराढोरांचे पायसुद्धा तालात पडत होते. कुणी दमत नव्हतं, कुणी थकत नव्हतं. रात्र सरली. पूर्वेला गुलाल उधळला. आकाशानं सुद्धा देवावर अगणित हातांनी गुलाल उधळला. दिनकर आपले कर देवांच्या चरणी जोडून उभा राहिला. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. त्यांनीही देवाच्या नावानं किलबिलाट सुरू केला होता. देवाचा जय जयकार चालला होता. पालखी अजूनही गावाच्या मध्यावर होती. केसकराळी, देशमुखाच्या वाड्याला पालखीनं वेढा दिला. काल दुपारी सुरू झालेला उत्सव सूर्य डोक्यावर आला तरी अजून चालू होता. उत्साह, आनंद, प्रसन्नता यात उभं गाव चिंब भिजून निघालं होतं. आळस नव्हता. डोळ्यावर झोप नव्हती. प्रत्येकजण ताजा तवाना होता. दसऱ्याच्या उत्साहात पाठोपाठ लोकांचं लक्ष तमाशाकडे लागलं. आजवर दसऱ्याला तमाशा झाला नव्हता. तसा रीतिरिवाज नव्हता. पण देवावर श्रद्धा, भक्तिपोटी पहिल्या मुहूर्ताचा खेळ लावला होता. त्यामुळे कोणाची तक्रार नव्हती. देव सर्वांचा, सर्व जाती धर्माचा, उभ्या महाराष्ट्राचा. भक्तिपोटी देवाच्या चरणी सेवा केली त्यात वाईट काय?
त्या तमाशाला आता नवं रूप आलं आहे. नव्या पद्धतीनं महाराष्ट्रातील कलांचाच गौरव होणार होता, कारण देवापुढे ती कला सादर होणार होती. स्टेज बांधून झालं, नवी कनात उभी राहिली, लायटिंगने डोळं दिपवलं. अंधार पडायला लागला. माणसं माळावर जमायला लागली. बघता बघता गर्दी वाढली. तिकिटाला रांग लागली. जयसिंगरावांनी पोलिसांना वर्दी दिली, तेव्हा कुठं गर्दी काबूत आली, शिस्त आली. माणसं ओळीनं तिकीट घ्यायला लागली. पोरी नटल्या होत्या, वाद्य लावून झाली होती. ज्यानं त्यानं आपापली जागा घेतली होती. आता पूजन, मग गण. पण पूजनाला बकुळा पुढे येत नव्हती. अगं बकुळा, ये, किती वाजले, पूजा करून घे की. श्याम चिडला. अरे पर जयसिंगराव कुठे आहेत? आता त्यांचं काय काम आहे? ते गेटावर आहेत. जेवढी आत आहेत ना तेवढीच माणसं बाहेर आहेत. पब्लिक जाम जमलंय, जयसिंगराव स्वतः उभे राहिलेत म्हणून. त्यांना आत बोलवा की. अगं पण जयसिंगरावांना वंदन केल्या बिगर देवाची पूजा नाही. तुला वेड लागलाय का? येडाच लागलाय मला. जा बरं, पहिलं त्यांना आणा. श्याम धावत गेला. जयसिंगराव आले ते चिडूनच. काय येड लागलंय काय? पडदा उघडायचा, गण सुरू करायचा, खेळ मांडून बसलाय येऊ. काय अकला आहेत का नाही ती? अहो, देवपूजा झाली का गणच की. बकुळा पुढे होऊन म्हणाली. मग करा की पूजा. पहिली माझ्या देवाची पूजा. बकुळानं जयसिंगरावांच्या पायावर डोकं ठेवलं. जयसिंगराव भारावून गेले. त्यांनी तिला उठवली. आबा. बकुळाच्या तोंडून शब्दच बाहेर पडले. कोण? कोण आबा? आजपासनं तुम्ही माझा आबा. जयसिंगरावांनी तिला छातीशी धरलं. बाहेर शिट्ट्या वाजत होत्या. आरडाओरडा चालू होता. मायंदाळ पब्लिक जमलं होतं. बसाय जागा नव्हती. किड्यासारखी माणसं, मुंग्यांसारखी माणसं. पोरी, जा जा आणि गण चालू करा. जयसिंगरावांनी स्वतःला सावरलं. बकुळा भानावर आली. पडदा बाजूला झाला. माईकवर श्याम बकुळा आली. त्यांनी वाकून नमस्कार केला. गण सुरू झाला. गवळणींचा बाजार भरला. या बाजारानं पब्लिक गार झालं. बतावणीच्या विनोदानं खळखळाट माजला. ताज्या घटना, खसखशीत विनोदानं टाळी घेतली. मग संगीत बारी सुरू झाली. लावणी रंगली. एका परास एक लावणी रंगत गेली. पब्लिक पहिल्यांदा असा तमाशा बघत होतं. नव्या लावण्या, नवा झोक, नवा ठेका, नवा ढंगरंग, सारं काही नवं नवं. कानाला गोड, काळजाला गोड, मन बावरून गेलं होतं. वगानं तर कहर केला. पब्लिकला जाग्यावरच खिळवून ठेवलं. संवाद खटकेबाज, पल्लेदार वाक्य, घटनेतली गती, प्रसंगानुसार रंगमंच, पडदे, वेशभूषा, रंगभूषा. फार दिवसांनी तमाशाच्या बोर्डावर जिवंत शिवसृष्टी अवतरली होती. ऐतिहासिक वग रंगला होता. पहाटे 3ला तमाशा मोडला. पब्लिक पांगलं आणि जयसिंगराव धावत स्टेजजवळ आले. त्यांचे हातपाय थरथरत होते. पोरीला दृष्ट लागल याचं भ्या वाटत होतं. त्यांनी बकुळाला छातीशी धरलं. पहिल्या खेळात 35,000चा गल्ला गोळा झाला. श्याम बकुळानं तो गल्ला पायांवर ठेवला. हे काय? देवाचा निवद. बकुळा, तुम्हाला लाजवणारच आहे का? नाही हो आबा, देवाचा निवद आहे, देवालाच दिला पाहिजे. धावलास ना, आता ठेव. त्यांनी खिशातनं हार काढला. बकुळा, हा तुझ्यासाठी. आबा. नाही म्हणू नग. हा हार शेवंतासाठी आणला होता, पण नाही योग आला. जयसिंगराव भावनाविवश झाले. बकुळानं संधीचा फायदा घेतला. शेवंता? कोण ही शेवंता हो? वती एक अशीच. जाऊ दे, ठेवते. जयसिंगरावांनी स्वतःला सावरलं. आबा, शेवंता कोण मला नाही सांगणार? पुरी जखमेवरची खपली काढायची माझी इच्छा नाही. बकुळानंही पुढे विचारलं नाही. जयसिंगरावांनी दिलेला हार घेतला. गेली 20 वर्ष तिजोरीत पडला होता. तुला बघितल्यापासून मनात होतं या हाराची खरी मालकीन सापडली. तुझा तमाशा बघितला, निर्णय घेतला, तुलाच भेट द्यायचा. बकुळा, श्याम भारावून गेले होते. पहिल्या खेळानंतर 7 दिवस मुद्दामून खेळ लावले नव्हते. हेतू हा की पहिल्या खेळातल्या चुका, त्रुटी, उणीवा दुरुस्त करायच्या.
पुन्हा तालमी सुरू झाल्या. तोपर्यंत काही जाहिरातीवर बाहेर पडले. जीप महाराष्ट्रभर उधळली. मोठमोठ्या शहरात पोस्टर्स लागली. वर्तमानपत्रांनी आपलं काम केलं. महाराष्ट्रभर एक वादळ उठलं. बकुळा श्याम शिरोडकर तमाशा मंडळ. दौरा ठरला. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. तिथून कोकणपट्टी मार्गे मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, उभा महाराष्ट्र. दौऱ्यावर निघण्यापूर्वी जयसिंगराव माळावर गेले. बकुळा, बा तुम्ही? जयसिंगराव अचानक आलेले पाहून बकुळाला आश्चर्य वाटलं. वय आलो की. गाड्या उद्या निघणार. 3 महिन्याचा दौरा आहे. 3 महिन्यानं भागात येऊ. तवर या भागातल्या जत्रा चालू होतील. पुशेगाव, पाल. मग या भागात महिना काढू. पुढच्या तारखा काढून पुण्या मुंबईत बोर्डावर तमाशा लावू. बकुळा वर्षाचा हिसाब मांडला की. आता बाहेर पडायचं म्हणजे समजा गणित जमवूनच पडायला लागतं ना. अगं पर तुझ्या गणिताचं काय? बकुळा समजली नाही. कितवा महिना आहे? बापाच्या मायेनं जयसिंगरावांनी विचारलं. 4था. आणि तू दौऱ्यावर जाणार? त्यात काय? अगं पर नका काळजी करू. श्याम आहे, पोरी आहेत. गणपतरावाचा पहिल्यापासून माझ्यावर जीव आहे. माझी काळजी नका करू. अगं पर पोरी, हा 4था. 3 महिन्यात तर परत येतोय. तिथनं मग आरामच आहे की. तुम्ही नका माझी काळजी करू. तुम्ही 4थाला सांभाळा. खाण्यापिण्याला जपा. जयसिंगरावांनी त्यावेळी आवर घातला स्वतःला, पण गाड्या हल्ल्या तेव्हा त्यांना अश्रूंना बांध नाही घालता आला. बकुळा दौऱ्यावर गेली आणि जयसिंगरावांना दिवस खायला उठले. एकाकी वाटायला लागलं. दौऱ्यातल्या बातम्या ऐकून मन भरून येई, अभिमान वाटे, पण बकुळाच्या विरहानं पोटात खड्डा पडे. हे असं का झालं त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं. तमाशात नाचणारी कोण कुठली पोरगी, पण तिचा एवढा लळा का लागला हेच त्यांना समजत नव्हतं. कोल्हापूरच्या गाडीतळावर बकुळा श्याम शिरोडकर तमाशा मंडळाचा मुक्काम होता. बकुळा आपल्या वैभवाकडं डोळं भरून बघत होती. गडी माणसं आपापल्या कामात गर्क होती. बकुळा आपल्या राहुटीच्या बाहेर उभी होती. श्याम जातीनं स्टेजच्या जवळ उभा होता. गणपत गेटवर तिकीट विक्रीचा पिंजरा उभा करत होता. जो तो आपापलं काम मन लावून करत होता. तेवढ्यात नाना परब आला. कार ढोलकीवालं. नाना परबानं गळ्यातल्या स्कार्फशी चाळा केला. बोलण्यासाठी शब्दाची जुळवाजुळव केली आणि खाली बघत म्हणाला, बकुळाताई, असं चालणार असन तर मला तुमचा फड नग. अरे असं म्हणजे कसं? आता तुम्ही बघताय नव. नाना परबानं वाकडं उत्तर दिलं. अरे बाबा, माझ्या लक्षात नाही आलं रे. बकुळा सावध झाली. पब्लिक रोज माझा गारा करते. किती दिस सहन करायचं? अरे पर नाना, पब्लिकला मी सांगते का टाळ्या वाजवायला? बकुळाने त्यालाच प्रश्न विचारला. पण मी म्हणतो आम्ही दोघांनी एकाच वेळी स्टेजवर समोरासमोर उभं राहिलंच पाहिजे का? मग तुझं नेमकं म्हणणं काय? बकुळानं सरळ प्रश्न केला. श्यामरावांनी ढोलकी वाजवायची नाही. ढोलकी मी वाजवील. त्यांनी ड्रम वाजवावा, नाहीतर मग. नाना मला सांग रे, फडाचा मालक कोण आहे? बकुळाचा आवाज तिखट झाला. आणि कोणी कोणतं वाद्य वाजवायचं हे ठरवणारा तू कोण रे? म्हणूनच मी म्हणतो हा फड मी सोडतो. नाना, रोज स्टेजवर अपमान गिळत फडात नाही राहायचं आपल्याला. नाना परब गुरगुरला. अरे पण मग तुझा ढोलकी हात नीट बसव की. नीट प्रॅक्टिस कर. आपल्याला नाही जमायचं ना. म्हणजे तू निर्णय तर घेतलाय की. वय, कोण गुरु भेटला रे तुला? नियंता नाही. माझी मला अक्कल नाही का? काय बोलणार बकुळा? ती विचार करत राहिली. 15 दिवस 3 आठवड्यात असा प्रसंग येईल हे तिच्या स्वप्नातही नव्हतं. त्यात या नाना परबानं पाचवडात आश्रय दिला म्हणून त्याचे उपकार होते ते विसरून चालणार नव्हतं. तिने समजुतीनं घेण्याचं ठरवलं. नाना, हौशी आणि तुम्ही आश्रय दिला म्हणतर हा फड उभा राहिला आणि तुम्हीच फड सोडायची भाषा करताय वे. मग चांगलं पांग फेडताय की तुम्ही. नाना उलटा गोरगोरला. नाना, श्यामची ढोलकी आपल्या फडाचा आत्मा आहे. त्याला ढोलकी वाजवू न ग असं कसं सांगणार? म्हणतं मी निघतो ना. सीसी बोलला का? तिला रोज सांगत आलोय. तिचं काय म्हणणं आहे मग?
ती माझ्या मागं नाही येत. म्हणजे तिला बी टाकून जाणार? तिला नवरा न ग, राहील कोणाची तरी रांड बनून. नाना, काय बोलताय? बकुळा खवळली. काय झालंय तुला? कसलं भूत बसले डोसक्यात? कुणी मेल्याने चिरटूक केलंय? हां, फड सोडाय निघालाय? जा ना जा, पर बायकोचं तर ऐक. बकुळात आहे, माझा निर्णय झालाय. नाना परब निर्वाणीचं बोलला. बकुळानं ओळखलं नानासमोर बोलण्यात काही अर्थ नाही, तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून ती म्हणाली. नाना, उचल घेतली होती, वर्षाचा करार होता, त्याचं काय? बायको आहे की माझी, घ्या फेडून. ती तिचा पैसा फेडल, तुझ्या पैशाचं काय? हे बघा, आडवं लावून मी राहणार नाही. आडवं लावणारी मी नाही आहे. अरे हौशीशी लगीन व्हावं, तुम्ही संसार करावा म्हणून मी मोजून हिरव्या नोटा देणारी बाई आहे. जा जा, उचल बुडाली म्हणेन, कर काळ, परत तोंड दाखवायचं नाही. बकुळा चिडली. नाना परब तरातरा बाहेर पडला. बकुळाचं डोकं चढलं. तिने सोन्याला हाक मारली. हरकाम्या सोन्या धावत आला. सोन्या जा, हौशीला बोलो, असशील तशी हे म्हणाव. सोन्या धावत गेला. थोड्याच वेळात हौशी आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. नजर खाली होती. चेहरा उतरला होता. का गरडतीस हौशे? हौशी बोलली नाही, मुसमुसत राहिली. अगं जातोय कुठं त्यो? उपास गाडला का येईन? बकुळानं धीर दिला. तशी हौशी पोपटासारखी बोलायला लागली. वाटुळं वैन किरडीवाल्याचं, मेल्यानं माझ्या नवऱ्याला फशिवला, गोड बोलून काटा काढला. हे ऐकून बकुळा विचारात पडली. हौशे, अगं कोणी फशिवलं तुझ्या नवऱ्याला? सांग ना, कोण आहे त्यो? दुसरं कोण? त्योच की मिळाला, पंढरीनाथ. पालीच्या मुक्कामात बाजारपेठेत ह्यांना भेटला. दोघांची काय खलबत झाली कळलं नाही, पण त्या दिवसापासनं फड सोडायचं भूत डोसक्यात बसलंय. माझ्या बी मागं लागलं होतं. मी नाही म्हणले. म्हणलं अण्णाला लावलं, लगीन करायला लावलं. तिथंच मी घाण करणार नाही. मला दोनदा मारलं बी, पण मी काय हेकाच वाढला नाही. बकुळाताई, मी ह्याच फडात राहीन, ह्याच फडात मरीन मी. अगं पर मला का नाही बोलली तू? काय बोलणार ताई? कोणच्या तोंडानं बोलणार? मूग गिळून गप बसली. पण खरं सांगू का बाय, माझा नवरा वाईट नाही. त्या मेल्याने करणी केली, चेटूक केलंय, म्हण त्याने हा फडस वाढलाय. हे बघ हौशे, जे व्हायचं ते झालं. काळजी करू नका, मी आहे. पाठीत लाद बसली आणि पोट पाठीला चिकटलं ना, झक मारत येईन. जा तू. हौशी गेली, पण बकुळा सावध झाली. पंढरीनाथाची काळी सावली आपल्या फडावर पडू लागल्याची जाणीव तिला झाली. ती सावधच झाली. डोळ्यात तेल घालून माणसं सांभाळायची, असं तिने मनाशी ठरवलं. नाना परब गेल्यानं फडाचं नुकसान होणार नव्हतं. श्याम ढोलकीवाला होता, पण नाना परब तोंड उघडणार, पंढरीनाथाला रान मोकळं मिळणार याची भीती होती. उंदरानं घराला बीळ पाडल्यानं उंदराची भीती नसते, पण साप किरडू घरात यायची भीती असते. मिरजेच्या उस्ताद मैदानावर कनात उभी राहिली. संध्याकाळची वेळ होती. चुलीवर मटण रटरटत होतं. स्वयंपाकी कामात दंग होते. बकुळा स्वतः राऊंड मारून कमी जास्त पाहत होती. तेवढ्यात सोन्या धावत आला. बकुळाताई, श्यामरावांनी बोलिवले. कशाला र? मला काय ठावं? एकटंच आहेत का दुसरं कोणी आहे? बरोबर, चिमणराव बोरगावकर होते. आईच्या फाडातला चिमणराव? होय. बकुळा धावत तंबूत आली. चिमणराव बिडी फुकत बसले होते. शेजारी श्याम होता. चिमणरावांनी बिडी जमिनीला दाबून भिजवली. राहिलेलं थोटूक कानाच्या पाळीवर ठेवलं. हात जोडलं, रामराम केला. बोला की चिमणराव बोरगावकर, कसं येणं केलं? चिमणरावांनी हसण्याचा प्रयत्न केला, पण विनोद सम्राट चिमणराव बोरगावकरांचा चेहरा रडल्यासारखा झाला. चिमणराव संकटात आहेत हे बकुळानं ओळखलं. अहो चिमणराव बोरगावकर, मोकळ्या मनानं बोला की. हे बघा, आमच्या मनात तुमच्याविषयी आडी नाही. तुमच्यासारख्या गुणी माणसाविषयी तर अजिबातच नाही. बकुळाने विश्वास पेरला. मग चिमणराव बोलला. चूक झाली, पोटात घाला. पण तुम्ही काय चूक केली ती तर समजू द्या. नाही कशी? बरीच माणसं शेवंताबाईचा फड सोडून आली. आम्ही काशीत घातली, तिथंच चिकटून राहिलो. शेवंताबाईला सोडलं नाही, गोड चूक झाली. चिमणराव, याला चूक नाही म्हणत. तुमचं मन मोठं आहे.
तुम्ही काय बी म्हणा, पण आज का आलाय तेवढं मोकळ्या मनानं घाडा सांगा. अहो वर्षाचा पगार थकला, महागाई गेलो तर कानफटात फटका बसला. घरी कोणच्या तोंडानं जाणार, मन तुमच्याकडं आलो. मी नाही समजले हो. बकुळा मुद्दाम म्हणाली. मी शेवंताबाईचा फड सोडला. काम पाहिजे म्हणा की. आता या वयात कुठं जाणार सांगा. दिलं काम, दिलं वर्षाचा ॲडव्हान्स बी दिला. चिमणरावांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी बकुळाच्या पायावर डोकं ठेवलं. अहो हे काय चिमणराव, आम्ही काय फुकट नाही देत पैसे, मेहनतीचं तर देतोय. ते खरं पर. त्यांना बोलता येणं शक्य नव्हतं. हुंदका बाहेर पडला. चिमणराव बोरगावकर, अहो तुम्ही महाराष्ट्रात विनोद सम्राट म्हणून मशहूर आहे. डोळं पुसा, उठा, लोकांना हसवा. आजच्या फडात तुम्ही बतावणीला उभं राहायचं. बकुळा बाहेर पडली. चिमणराव बोरगावकर कितीतरी वेळ तसाच बसून होता. मग तो उठला, बिडीचं थोटूक काढलं, पेटावलं आणि धूर सोडला. कोण पाहिजे? जयसिंगराव देशमुख. कोण आलंय म्हणून सांगू? पंढरीनाथ तिरमारे. वाड्याबाहेरचा माणूस वाड्यात गेला. थोड्या वेळात बाहेर आला. त्याच्या मागं पंढरीनाथ आणि नाना परब आत गेले. दोघांनी जयसिंगरावांना रामराम केला. नाना परबाबरोबर नवीन पाहुणा बघून जयसिंगरावांना अप्रूप वाटलं. हां बोला नाना, फड सोडून कसं काय येणं केलं? काय बकुळाने पाठवलं काय? जयसिंगराव नाना परबला ओळखत होते. त्यांना वाटलं बकुळानं याला पाठवलं असणार. पण जयसिंगरावांच्या प्रश्नानं परब गोंधळला. बोला की भडाभडा बोला. तुम्हाला माहिती आहे ना, या जयसिंगराव देशमुखाकडं आतलं आणि बाहेरचं असं काय नसतं. जे वाटात ते पोटात आणि पोटात ते वाटात. बोला बोला, मोकळ्या मानानं बोला, घर तुमचं जे. देशमुख, मी बकुळाचा फड सोडला. नाना असं बोलला तरी जयसिंगरावांना आश्चर्य वाटलं नाही. उलट ते म्हणाले, बरं झालं, बरं केलं, पुढं बोला. आता नाना परबाचाच गोंधळ झाला. हौशीला बरोबर घेऊन सोडला ना? नाही. म्हणजे एकटाच बेईमान निघाला वय? या टोल्यानं परबाला चांगला फटका बसला. त्याला बोलायची संधी न देता ते म्हणाले, याच्या दावणीला कामाला असशील, खरं आहे ना? जयसिंगरावाच्या या टोल्यानं पंढरीनाथाला कळून चुकलं की आसामी येरी गबाळी नाही आहे. पण कुई कुई करत तो म्हणाला, जयसिंगराव देशमुख, मला असा तसा समजू नका. नगरच्या पांडुरंग तिरमारे नगराध्यक्ष आहेत, त्याचा पोरगा आहे मी. काय सांगतो, बरा खोलाचा केला. नाही तर आम्ही म्हणलं असतं, पंढरपूरच्या पांडुरंगापोटी अशी कशी अवलाद जन्माला आली. आता टिपरी पाडायला वेळ लागला नाही. जयसिंगराव देशमुख, सरळ बोलणार का? हा त्याच्या माझ्याच वाड्यात बेंबीपासनं आरडते. शांत पडे, शांत पड. जयसिंगरावांचे लाल भडक डोळे बघून पंढरीनाथ आतल्या काट्यावर आला. हे बघा, खरं तर आम्ही 4 चांगल्या गोष्टी करायला आलो होतो. पंढरीनाथ मवाळ धोरण स्वीकारत बोलला. लांडगा शेरडेच्या कळपात चांगल्या गोष्टी कराय कधी येतो का? जयसिंगराव देशमुख, मी लांडगा आहे, कशावरनं ठरवलं? आता लांडग्याचा दोस्त कधी ससा असतोय का? नाना परबाला फटका बसला. आता हा नाना परब पाचवडाचा फण्या येड्या काड्या ऐकत होता. अन्नाला लावला तर बायकोला सोडून, अन्नदात्रीला सोडून बाहेर पडला. म्हणजे ह्यो लांडगाच की. आणि याला तू घेऊन आला म्हणजे हा तुझा भावच की. पंढरीनाथाला असह्य झालं. तो फाटकन म्हणाला, जयसिंगराव देशमुख, लय ऐकलं तुमचं, आता माझं ऐका. मी कोण ते पहिलं सांगतो. तुमची बायको रोज फोड्यात झोपती माझ्या. पंढरी. जयसिंगरावांनी हातातली काठी फेकून मारली. ती पंढरीनाथानं सहज पकडली आणि हसत हसत म्हणाला, देशमुख, तुमच्या शेवंताला मी ठेवली. विचारा या परबाला. जयसिंगरावांच्या जिव्हारी शब्द लागले. ते जखमी झाले. तसा पंढरीनाथाला चेव आला. शेवंतार रखेली आहे माझी. बस म्हणतो तिथं बसती, निज म्हणतो तिथं निसती. जयसिंगराव घायाळ पक्षाप्रमाणे बसून होते आणि पंढरीनाथ बोलत होता. जयसिंगराव देशमुख, तुमच्या काळजावर मीठ चोळायला नाही आलो. तुमच्या संग सौदा करायला आलोय. मानला तर तुमचं भलंच आहे.
जयसिंगराव तशाही अवस्थेत सावध झाले, पण बोलले नाहीत. ती संधी नाना परबने घेतली. देशमुख, तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार. बोला बोला. अहो, कोणत्या बापाला आपली पोरगी बोर्डावर नाचावी असं वाटतं सांगा? त्यात हे देशमुख, नाव मोठं, आबरू मोठी, इब्रत मोठी. ए ढोलकीवाले, कोण कोणाची पोरगी रे? ती बकुळा काय माझ्या रक्ताची पोरगी नाही. संकटात होती म्हणून आश्रय दिलाय तिला. देशमुख, जरा धीरानं घ्या तुम्ही. सारं बाईजवर सांगतो. बकुळा तुमच्या रक्ताची पोरगी आहे. काय? जयसिंगराव अक्षरशः ओरडले. वय, शेवंताची पोरगी आहे ती. अरे ती तर शिरोड्याची. बनावा त्या तो. पण याला काय पुरावा? तुम्ही डोळ्यावर कातडे पांघरलंय. प्रोब्या महाराष्ट्राला माहिती ती शेवंताबाईची पोरगी आहे. रासल शेवंताची, मग ती माझी वत नाही. जयसिंगदेव देशमुख, मी पुरावा आहे. शेवंताबाई तुमचं लफडं मला माहिती. पुरावा कसला मागताय हा? तिचा तोंडावळा एकदा तुम्ही नीट निरखून बघा. नाक, डोळं, रंग कुणासारखं आहे तिचं. जयसिंगरावाच्या डोळ्यापुढे बकुळा उभी राहिली. आज पहिल्यांदा त्यांना साक्षात्कार झाला. त्यांचे डोळे भरून आले. हे सगळं बेरकी पंढरीनाथांनी बघितलं आणि आपलं अस्त्र सोडलं. देशमुख, तुम्ही देशमुख माणसं. तुमची पोरगी तमाशात नाचणं बरं नाही. अहो पंढरीनाथ, जयसिंगरावाला काय कमी आहे? 50 एकर जमीन, हा वाडा. पोटच्या पोरीला बोर्डावर नाचवा आहे, कोल्हाटी आहेत का ते? नाना परबानं पुस्ती जोडली. माहीत नव्हतं तवर ठीक होतं, पण आता डोळं मोडत, हातपाय हलवत, लोकांना नाचवत नाचायचं हे बरं आहे का? आणि बघे तरी चांगले असतात का? कोणी आचकाट विचकाट बोलतं, कोणी डोळा मारतं, कोणी खाजगी बैठकीच्या नावाखाली. नाना परब, जयसिंगरावांना ते सगळं असह्य झालं होतं. हे बघा, तुमच्या नावलौकिकासारखं वागा. हा, आणि तो तमाशा मोडून टाका. घरी आणा. झालं गेलं इसरा. पोरीला घरात घ्या. काय पंढरीनाथ, काय बोलणं राव तुमचं? अगदी नगरी माणसासारखं बोलला. अहो, जयसिंगराव देशमुख आजच्या आज गाडी काढणार, पोरीला जिपत कोंबणार आणि थेट कुडाळात आणणार. नाना परब आणि पंढरीनाथ तिरमारे पाचवडला आले तसे बारमध्ये शिरले. आज दोघेही खुशीत होते. बकुळाचा तमाशा मोडला की तिची माणसं पोटासाठी पुन्हा पंढरीनाथाच्या तमाशात येणार होती. शेवंताबाई सातारकरीण तमाशा मंडळाला पुन्हा बहर येणार होता. दोघे मनसोक्त प्यायले आणि हायवेला ट्रक पकडून शिरवळला आले. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित घुंगरू या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.